पुणे जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस आहे आणि त्यामुळं रस्ते जे आहेत ते बऱ्यापैकी पाण्याखाली गेलेले आहेत। अशाच पद्धतीचा एक अपघात याच ठिकाणी झाला। मावळ परिसरातली हे सातेगावचा पूल आहे आणि इथे सकाळी 7:30-8च्या सुमारास हा पूर्ण रस्ता पाण्याखाली होता। या रस्त्यामध्ये वरनं एक टेम्पो जो आहे तो वाहतुकीसाठी पुढे जात होता, मात्र या रस्त्याचा त्याला अंदाज आला नाही या पाण्याचा आणि तो नेमका याच ठिकाणी या प्रवाहामध्ये गेला आणि वळत असताना पुन्हा येऊन पुढे आपण बघतोय की किती मोठा हा सगळा प्रवाह आहे पाण्याचा आणि या पाण्याच्या प्रवाहाने त्या टेम्पोला याच पुलाखाली गेला तो आणि अडकला। खरं तर या घटनेमध्ये कुणाचा जीव गेला किंवा काय याबद्दल प्रशासनाने माहिती दिलेली नाही आहे, मात्र जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया कशी घटना घडली आणि नेमका टेम्पो चालकाच्या लक्षात का नसायला आलं। सर, माझी पण बस आहे, मी पण एक ड्रायव्हर आहे। तर ट्रॅफिक इथं पूर्ण ट्रॅफिक होतं आणि रोडवर पूर्ण प्रमाणात पाणी भरपूर जाम होतं। एक सेंटरमध्ये एक 909 टेम्पो बंद पडलेला, तर त्याच्या शेजारून तो काढायला गेलेला, पण त्याला काही ती गाडी पास झाली नाही, कारण पाण्याचा प्रवाह एवढा जास्त होता की तो म्हणजे त्याची गाडी पास झाली नाही आणि त्यांनी स्टेअरिंग वळाली आणि असंच तो ह्या पाण्यातनं खाली जाऊन त्याची गाडी ब्रिज खालून पलीकडे गेली। त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की रस्ते ओळखीचे असू दे किंवा नसू दे, जेव्हा रस्त्यावर पाणी असतं आणि त्याचा फ्लो किंवा प्रवाह खूप जास्त असतो, त्या पाण्यामध्ये आपण वाहन टाकणं हे कधी धोकादायक ठरू शकतं। तो जो टेम्पो चालक होता त्याला वाचवण्यात यश आल्याची माहिती काही लोकांकडून मिळालेली आहे, मात्र प्रशासनाने याबाबत माहिती दिली नाही। किती धोकादायक पद्धतीचा हा सगळा प्रवाह आहे आपण बघतोय। मावळमधील साते गाव जे आहे तिथे जो हा ब्रिज आहे जुन्या मुंबई पुणे महामार्गावर, तिथे ही घटना घडलेली आणि यामध्ये एक टेम्पो त्याचबरोबर एक कार देखील या पुलाखाली वाहत गेल्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळते। त्यामुळे यापुढे या रस्त्यावरनं प्रवास करत असताना जिथे सखल भागात पाणी साचलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपली वाहनं टाकू नका, एवढी काळजी प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे। सुरेश पाटील सह गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, मावळ, साते।